अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे किंवा काल जागरणाच्या निमित्ताने दरवर्षी आपण साक्षात भगवान दत्तात्रयांचं ज्ञानावतारी रूप म्हणून ज्यांचं प्रबोधन ते ज्यांची गणना होते त्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, आदराने पंडित आणि विद्वज्जन ज्यांना थोरले स्वामी महाराज म्हणतात, त्यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा श्रावण मध्य पंचमी की जे यावर्षी 13 ऑगस्टला आहे आणि 12 ऑगस्टला म्हणजे आदल्या दिवशी हर्षल हॉल कोथरूड येथे आपण जन्मोत्सव सोहळा आणि जीवनदृष्टी गौरव पुरस्कार वितरणाचा सोहळा साजरा करणार आहोत। यावर्षी साक्षात गीता सांगणारे आणि गीता ऐकणारे, ह्याच्यापेक्षा गीता जगणाऱ्या माणसांचा सत्कार, ज्यांचं जमिनीलगत काम आहे आणि राष्ट्राच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी स्वतःचं जीवन वेचलं, अशा महापुरुषांच्या जीवनाच्यासाठी आपण या निमित्ताने त्यांचा जीवन गौरव पुरस्कार करणार आहोत। जीवनदृष्टी गौरव पुरस्कार 13 तारखेला वैदिक परंपरेनुसार स्वामी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होईल हर्षल येथे। सर्वांना आमंत्रित करणं म्हणजे परक मानणं आहे। आमंत्रित करत नाही, येणं हे परम कर्तव्य आहे आणि धर्मकार्याचं जागरण आणि धर्मकार्याला खांद्यावर पताका म्हणून किंवा पालखी म्हणून मिरवणं किंवा ती पताका धर्मपताका हातात घेणं किंवा धर्माची पालखी खांद्यावर घेणं हे प्रत्येकाचं प्रमुख काम आहे। हिंदू आपल्या धर्म जागरणाच्या विस्मृतीमुळे आज धर्माचं जागरण तर राहू दे, धर्माची ओळखही लोकांना राहिली नाही आहे। वेद वासुदेव प्रतिष्ठानचा हा अत्यंत सगळ्या सुहृदांसाठी जाणीवेच्या निमित्ताने आपण एकत्र येतो, पण ती जाणीव व्यक्तिगत असते। राष्ट्रीय हिताच्या रूपात राष्ट्रीय कर्तव्याच्या निमित्ताने ती जागी व्हावी या निमित्ताने वेद वासुदेव प्रतिष्ठान हा सोहळा आयोजित करत आहे। सर्वांनी अगत्याने यावं आणि ही स्वामी महाराजांची आमच्यावरची कृपा होईल आणि हे पहिलं निवेदन आहे। सगळ्यांनी यावं, तन मन धनाने सगळ्यांनी यावं हीच विनंती आहे। कारण कार्यसिद्धीस जाण्यासाठी पहिल्यांदा मनाने आणि तनाने, धन ज्याला जसं योग्य वाटतं तसं त्यांनी काष्टी कराव्यात, पण तिघांच्या गरजेशिवाय कार्य स्वरूपाला आणि शिखरापर्यंत पोचत नाही। आवर्जून मी परत एकदा सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण वेद वासुदेव प्रतिष्ठानचा अध्यक्ष मी अजित कृष्ण तुकदेव तुम्हाला करतो आहे। आपण सर्वांनी यावं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।